नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये म्हणजेच नाद साऊंडचा कोल्हापुरी साऊंड लवर या चॅनलवर। तर भावांनो, आपण चाललो होतो नाद निराळा 32 शिराळा नागपंचमीची शिराळा इकडे, कारण काय इथे साऊंडचा बाजार भरला होता आणि तोच बाजार आपल्याला बघायला जायचा। 32 शिराळा म्हटलं की एकच विषय आपल्या डोक्यापुढे येतो, तो म्हणजे नागपंचमी। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागपंचमी बघायची असेल तर 32 शिराळा। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जिवंत नाग पकडून नागपंचमी दिवशी त्यांची पूजा केली जाते। ह्यासाठी हे गावची प्रसिद्धी पूर्ण जगभर पसरली। तर इथं महाराष्ट्रातील तरी नव्हतं, पण महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा सगळी लोक ही नागपंचमी बघायला येतात। इथला विषय सांगायचा झाला तर इथं आज आपल्याला 80+ साऊंड बघायला मिळणार आहे, ते बी टॉप। आपण पण अशीच एक्साइटमेंट घेऊन आपल्या मित्रांसोबत 32 शिराळाच्या मार्गाने चालत होतो। शेवटी आपण असाच प्रवास करत 32 शिराळाच्या जवळ आलो। बघा ही बघा गर्दी, किती गाड्या लागल्या बघा। आता सकाळचा वेळ आहे तरी पण म्हणजे सकाळपासूनच आत किती पब्लिक असणार आहे हे विचार करण्याच्या पलीकडचं आहे। आपण आपली गाडी सेफ अशा ठिकाणी पार्क केली आणि आतमध्ये जायच्या प्रवासाला चालू केली। तिथे येतोय नाही तर वरच साऊंडचा आवाज कानावरती यायला लागला। पहिलाच साऊंड दिसला मोर्याबद्दल करा। चला तर मग पहिल्या साऊंडची जराशी झलक बघूया। मोर्याबद्दल हा हायवेलाच होता, त्यामुळे तिथंच आपल्याला बघायला मिळाला। दुसरं साऊंड बाकीचं आतमध्ये होतं, त्यामुळे आपण आत जायच्या प्रवासाला चालू केलं। साऊंड बघायची एक्साइटमेंट एवढी होती, कधी एवढा आत जातोय आणि साऊंड बघतोय असं झालं होतं। शिराळ्यात एंट्री केले आपल्याला बघायला मिळाला रेणुका नागराज मंडळी यांनी आणलेला ओमकार पत्तर हा साऊंड। यांचा एक व्हिडिओ घेतो ना तोवरच लगेच तिथं कॉम्पिटिशनची तयारी चालू झाली। इथे ओमकार पत्तर वर्सेस ध्रुवा 97 पॉवर्ड बाय नेक्सा कॅबिनेट यांची आपल्याला तिथं फाईट बघायला मिळाली। तिथे ते दोघांचं कॉम्पिटिशन बघून आपण पुढच्या साऊंडच्या दिशेने निघालो। तिथं अजून जरा वेळ थांबला असतो तर कानाची पूर्ण वाटच लागली असती। तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळालं दत्ता ऑडिओ, ते पण 77 पॉवर्ड बाय नेक्सा कॅबिनेट।
तिथून पुढे जरा आपल्याला आल्यानंतर तिथे एक दुसरा साऊंड बघायला मिळाला, तो म्हणजे खलनायक नंबर 1. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती समोर येऊ देतात नाही आवाज, अरे किती समोर येऊ देतात नाही आवाज, अरे किती समोर येऊ देतात नाही. तिथून जराच पुढे गेल्यानंतर एम कंपनी यांनी आणलेला पॉवर प्लस कराडचा बादशाह हा आपल्याला तिथं बघायला, आणि त्यावरती तिथं ऑपरेटिंगला होता DJ HRK. त्याच ठिकाणी लगेच प्रशांत हा साऊंड आला. तिथं मग प्रशांत आणि व्ही ऑडिओचं कॉम्पिटिशन आपल्याला तिथे बघायला मिळणार होतं. एम कंपनीच्या वतीने बाबांचे तसेच आलेल्या सर्व मित्रांचं मंदार दादा उबाळे एम कंपनी यांच्या वतीने हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचे लाडके सम्राट बाबा माडिक यांच्या ठिकाणी आगमन झाले. सर्व मित्रांना तिथे लगेच दुसऱ्या पुढच्या साईडने मॉन्स्टर हा साऊंड तिथं आपल्याला परत बघायला मिळाला. परत त्यांचं आणि तिथं कॉम्पिटिशन चालू आहे. मॉन्स्टर ह्या साऊंडवरती DJ स्वापी फ्रॉम कराड आपल्याला बघायला मिळाले.
परत पुढे लगेच कट टू मॉन्स्टर आणि खलनायक नंबर 1 यांचं आपल्याला तिथे कॉम्पिटिशन बघायला मिळालं. पुढे त्याच चौकात इतकी गर्दी बघायला मिळाली कारण का एम कंपनीने तिथं राधा पाटील यांना आणलं होतं. थोडा वेळ झाला तर त्याच चौकात परत मॉन्स्टर तिथे रिटर्न आला आणि परत व्हीआयडी कराड आणि या मॉन्स्टर साऊंडचं आपल्याला तिथे कॉम्पिटिशन बघायला मिळालं. कॉम्पिटिशन बघायला पोरं आले हे बरोबर आहे, कारण ज्यांच्या कानात कापूस नाही आगाय त्यांची पूर्णपणे वाट लागली असते, कारण का प्रत्येक साऊंडला एवढं प्रेशर होतं की नाही, वाईट प्रेशर. पुढे लगेच आपल्याला साई 21+ आणि किरण या साऊंडचं कॉम्पिटिशन बघायला मिळालं. किरण साऊंड पुढे गेला लगेच परत तिथं साई 21+ आणि प्रशांत या 2 साऊंडचं आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळालं.
यांच्या मागेच आपल्याला लगेच तिथं JS आउटलाईन 76 हा साऊंड आपल्याला बघायला मिळाला. त्याच्याच बॅक साईडला लगेच आपल्याला तिथं रवीज साऊंड पॉवर्ड बाय RP कॅबिनेट हा आपल्याला तिथं बघायला मिळाला. हा कसा आहे नागपंचमीचे 32 शिराळा, नाद निराळा 32 शिराळा. इथं तुम्ही बघू शकता दुपारचे 1 वाजला होता आणि कितीतरी पब्लिक इथं फक्त 32 शिराळा आतमध्ये एंट्री करत होतं. एवढ्या सगळ्या साऊंडमध्ये एक ब्रँड साऊंड होता तो म्हणजे आदित्य साऊंड यांचा लॉर्डली नायट्रो सिरीज. मांगल्यात ज्यानं प्रेशरनं सगळ्यांची कानाची वाट लावली होती तो साऊंड म्हणजे खपणे तिथं आपल्याला बघायला मिळाला. पुढे जाऊन आपल्याला टॉपचं साऊंड म्हणजे डॉन नंबर 1 तिथं बघायला मिळालं. बरोबर त्याच्या बॅक साईडला इंडिया ऑडिओ आपल्याला तिथं बघायला मिळाला. त्याच्यावरती ऑपरेटर होता DJ आकाश फलटण. शिराळ्यातली सगळ्यात मेन जिथं जास्त गर्दी झाली होती ते ठिकाण म्हणजे ओमकार 72 आणि इंडिया ऑडिओ यांची फाईट कॉम्पिटिशन तिथं वन साईड चालू होती. मान्य करायचं होतं मी दिलं. तुमचा पाप आला आदेश.
भावानं चालून चालून पायाची नुसती वाट लागली ते इकडनं तिकडं पळ तिकडनं इकडं पळ असं चालू होतं नुसतं.
तर अशा प्रकारे भावांनो आपल्याला जमतील तेवढे आपण साऊंड कव्हर करण्याचा प्रयत्न केला, कारण काय तर वेळेअभावी आपण इथनं बाहेर पडावं लागलं, कारण का गर्दी इथं तुफान येत होती. हे बघू शकता पायाची कशी वाट लागली बघा. ही सकाळपासून पळून पळून पायाची पूर्ण वाट लागली होती. हे बघा सकाळपासून ह्या सर्व मित्रांनी आपल्याला स्टार्ट टू एंड सगळ्यांनी आपल्याला साथ दिली, त्यामुळे सगळ्यांचं आपलं मनापासून आभार. तर भावांनो आता व्लॉगचा एंड करावा लागणार, कारण का आपल्याला जेवढं जमतील तेवढं साऊंड आपण कव्हर केलं, कारण का सगळं साऊंड पूर्ण कव्हर करणं एवढं सोपं नाही. तर भावांनो जो कोणी साऊंड लवर आहे, खरा साऊंड लवर, त्याने इथं एकदा तरी येऊन सगळ्या साऊंडचा आनंद घेतला पाहिजे. जाता जाता तुम्हाला एक शेवटचं सांगतो की इथं येण्याबद्दल काय नाही, फक्त तुमची स्वतःची काळजी घेऊन या, कारण का इथं तुफान गर्दी असते आणि गाड्या लोक कशी पण रिस्की गाड्या मारतात, त्यामुळे इथं तुमची पहिली काळजी घ्या आणि मग इथं या. चला तर मित्रांनो भेटूया असेच पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.